मग या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की इत्यथा रविराजचं वाण देण्याचा कार्यक्रम सुरू असतो. त्याच वेळेला आता इथे पूर्णाजीने रविराजांसाठी जी अंगठी केलेली असते, जी केदारच्या बाबांनी केलेली असते ती देत असते. त्याच वेळेला रविराज म्हणतात की पूर्णाजी, या सगळ्याची काय गरज आहे? नाही म्हणजे तुम्ही मला वाण देताय हे माझं सौभाग्य आहे, पण कसं आहे ना की हे सगळं तुम्ही आता करायला नको, कारण कसं आहे तुम्ही मला बोलावलं तेच माझ्यासाठी खूप आहे. पूर्णाजी खूपच खुश असते. त्याच्यामुळे आता सायली म्हणत असते की आई, पूर्णाजी आज खरंच खूप खुश आहेत ना, आज रविराज सर आलेत म्हणून त्यांना खरंच खूप बरं वाटतं आहे, त्यांच्या चेहऱ्यावर सकाळपासून खूप जास्त आनंद आहे. तेव्हा आता कल्पना म्हणत असते की हो, प्रतिमाताईंचं केल्यामुळे त्यांना खूप बरं वाटतं आहे. मग आता इथे सायली ही असं म्हणत असताना त्यानंतर आता पूर्णाजी ही साडी आणि त्याचबरोबर जोडवीचं वाण जे प्रतिमाचं असतं ते देखील रविराजांना देत असते. आणि मग आता हे सगळं बघत असताना सायली त्याचप्रमाणे बाकीच्या सगळ्यांनाही खूप आनंद होत असतो. मग आता प्रतिमा हे नसताना तरीही त्या वाण देत असतात आणि म्हणतात की हे बघा, आज माझ्या प्रतिमाचं हे वाण, खरं तर ती नाही, जर ती आपल्यात असती तर तिलाही खूप आनंद झाला असता. त्याच वेळेला आता इथे रविराज म्हणत असतात की हो पूर्णाजी, मला तुमच्या मनातलं सगळं काही समजतंय, पण कसं आहे ना की आता आपल्यात प्रतिमा नाही याचं दुःख नाही करायचं, आपली प्रतिमा लवकरात लवकर येईल असंच मला वाटतंय. त्याच्यामुळे आपण आता कशाही बाबतीत जास्त विचार करायचा नाही आणि तो वाण ते स्वीकारतो. त्याच वेळेला आता इथे हे ऐकल्यावरती पूर्णाजी खूपच खुश होते आणि त्यानंतर तो आता सांगत असतो की काय योगायोग असतो बघा ना, आजच मला एक गोष्ट समजली आणि तितक्यात तुमचा फोन देखील आला आणि तुम्हाला आवर्जून ही गोष्ट सांगावीशी वाटते. तेव्हा आता पूर्णाजीला तो बसायला सांगतो. तेव्हा पूर्णाजी बसते आणि सांगते की रविराज काय झालं बोला ना. तेव्हा रविराज सांगतो की आज मी आणि तन्वीना देवळात गेलो होतो. त्यावेळेला देवळात बाहेर जेव्हा मी भिक्षा देत होतो त्यातला एक माणूस मला म्हणाला की तुमच्या मनामध्ये जे काही आहे ना ते नक्की पूर्ण होईल, आम्ही तुमच्या मनामध्ये ज्या सुप्त भावना आहेत त्या नक्कीच पूर्ण होतील. आणि हे सगळं तो म्हणाल्यानंतर आता तिथे लगेचच पूर्णाजी म्हणते की काय म्हणाला तो नेमका. तो म्हणाला की तुमची एखादी व्यक्ती हरवली किंवा काही हरवले ते तुम्हाला लवकरच परत भेटेल. मग बघा ना काय योगायोग, तितक्यातच तुम्हाला फोन केलात आणि मला म्हणालात की वाहनासाठी घरी या. मग किती चांगलं आहे समजा ना, हे सगळं किती पटापट घडून आलं. असं सगळं आता इथे तो म्हणत असतो. त्यावेळेला आता अश्विन म्हणतो की मला या सगळ्यावरती विश्वास नाही, पण खरं बघायला गेलं तर प्रतिमा आत्या आली तर खूपच छान होईल. आता इथे हे सगळं बघत असताना सायली विचार करत असते की आज घरातलं वातावरण खरंच खूप छान आहे. कित्येक दिवसांनी मी पूर्णाजीला असं खुलून हसताना बघते. आणि मग आता जी म्हणत असते की रविराज, तुम्ही माझ्या विनंतीला मान देऊन आलात, आज खरंच खूप बरं झालं, तुम्ही आज बोलवलंत म्हणून मला खरंच खूप बरं वाटतंय आज. असं सगळं आता इथे पूर्णाजी म्हणत असते आणि ह्या सगळ्यामुळे सगळेच खूप खुश असतात. आणि कल्पना देखील म्हणत असते की हो खरंच आज खूप आनंदाचा दिवस आहे, कित्येक दिवसांनी आज रविराज भाऊजी त्यांचा राग ठेवून बाजूला आलेत, इथे खूप बरं वाटलंय म्हणून. आणि असं म्हणून आता सगळेजण खुश असतात. तेवढ्यातच आता इथे अर्जुन बाजूला उभा असतो. तो कशातही काहीही इंटरेस्ट दाखवत नसतो, त्याला मात्र तन्वीचा आणि रविराजचा रागच येत असतो. तितक्यात आता इथे अस्मिता विषय काढते. अस्मिता म्हणते की नाही म्हणजे कसं आहे, आज रविराज काकाला तर मान मिळाला, पण अर्जुनचं काय. आज म्हणतात अधिक मासाच्या दिवशी जावयाला मान दिलं जातं, अर्जुनचंही नवीनच लग्न आहे, म्हणूनच मग अर्जुनला मान कधी मिळणार. त्यावेळेला आता इथे लगेचच पुढे अस्मिता म्हणते की अगं हे काय बोलतेस तू. अगं तन्वी, कसं आहे ना, मी तुला नवीन गोष्ट काहीतरी सांगायला सांगितली होती, मी तुला काही जोक म्हणायला सांगितला नव्हता, त्याला वाण मिळणं म्हणजे जोकच आहे ना. त्यावेळेला आता इथे लगेचच अर्जुन हा अस्मिताकडे येतो आणि म्हणतो की अस्मिता ताई, हे सगळं बोलण्याची काय गरज आहे तुला, आज सगळेजण हॅपी फेसमध्ये आहेत, ते तुला बघवलं जात नाही आहे का, सगळेजण आनंदात आहेत आणि सगळेजण आज एकदम खुलून बोलत आहेत, मग त्याच्यामध्ये तू कशाला उगाचच काही विषय काढून बडबडत बसली आहेस. मग आता इथे तन्वी म्हणते की नाही, ती बरोबर बोलते, तिचं याच्यात काहीही चुकत नाही. खरं बघायला गेलं तर अधिक मासाचं वाण हे दिलंच जातं जावयाला. आणि आता इथे तन्वी म्हणत असते की अगं सॉरी, खरंच आश्रमातलं कोण कसं येईल, तसंही हिला काही माहेर वगैरे नाही, त्याच्यामुळे हिच्या घरातलं कोणच येऊ शकत नाही. तेव्हा आता अस्मिता म्हणते की हो ना, काय आहे ना, काय करणार, या बिचारीला माहेरच नाही आणि माहेरातलं कोण येणार आहे, तर म्हणूनच या दोघांनाही काय वाण मिळणार आहे, असं म्हणून ती मुद्दामच त्या दोघांना चिडवत असते. आणि त्याच वेळेला आता इथे लगेचच पुढे तन्वी म्हणते की काय गं, तू अशी का बघतेस त्यांच्याकडे. तितक्यात आता इथे एक कुसुम येते. कुसुम आल्याबरोबर आता अस्मिताची कुजबूज सुरू होते. कुसुम आल्याबरोबर कल्पना खुश होते आणि म्हणते की या. आणि आता इथे कुसुमताईंना सायली बघते आणि म्हणते की काय झालं कुसुमताई, तू इथे कशी आलीस. त्यावेळेला ती म्हणते की मी ना अधिक मासाचं वाण द्यायला आली आहे. आता तिला पाहिल्यावरती लगेचच पुढे पूर्णाजीचा चेहरा पडतो. पूर्णाजी म्हणायला लागते की आता ही कशाला आली आहे ती कोणास ठाऊक. त्यानंतर आता इथे
सायलीचं वाण येण्याचा कार्यक्रम सुरूच झालेला असतो. तितक्यातच आता रविराज म्हणतात की राहू दे, आता आम्ही निघतो. त्यावेळेला आता लगेचच पूर्णाजी म्हणते की नको राहू देत, तुम्ही थांबा, तुम्ही असं का निघताय, तुमचा अजून कार्यक्रम झालेला नाही. त्यावेळेला रविराज म्हणतो की नाही, कसं आहे ना, मला तुम्ही बोलवलं त्याच्याबद्दल मी मान ठेवला आहे, पण आता इथून पुढे माझा स्वाभिमान मी माझ्या पायाखाली तुडवू नाही शकत. आणि कसं आहे, हे सगळं झाल्यामुळे अजून उगीचच दुखापत नको, मनाच्या अजूनही जखमा भरलेल्या नाहीत, त्याच्यामुळे आता मी निघतो. त्याच वेळेला आता इथे लगेचच पुढे कल्पना म्हणत असते की ॲक्च्युली कुसुमताईंना मीच बोलवलं आहे. मीच त्यांना सांगितलं की अधिक महिन्याचा मान आहे आणि आजच बोलावून घेतलं, कारण आपल्या घरात आज हा कार्यक्रम आहे, म्हणूनच सगळेजण आनंदात राहावेत म्हणूनच. त्यावेळेला आता पूर्णाजी म्हणते की कल्पना, हे सगळं करण्याची तुला काय गरज होती, तू मला साधं विचारलंस तरी का, इतका मोठा निर्णय घेतलास तो कोणाला विचारून. त्यावेळेला आता इथे जेव्हा स्वतःच्या आईला बोललं जात असतं तेव्हा अर्जुनही दुखावला जातो. अर्जुन म्हणतो की हे सगळं काय आहे पूर्णाजी, तू उगीचच मम्माला बोलतेस, याच्यामध्ये मम्माची काय चूक आहे, तिने तर चांगलाच विचार केला, तिने माझा आणि सायलीचा विचार केला. मग आता इथे हे सगळं बोलत असताना प्रताप म्हणायला लागतो की नाही प्लीज, या सगळ्यामध्ये आता काहीही बोलू नका, तुम्ही शांत राहा जरा. आणि हो अर्जुन, आताच्या आता यांना ना जरा जायला सांग, कसं आहे आपल्या घरी रविराज आलेले आहेत, त्यांना आपण दुखावू शकत नाही. आणि आता पूर्णाजीचं पण तेच म्हणणं असतं. पूर्णाजी म्हणते की कल्पना, हे बघ, आता इथून पुढे असं काही करण्याच्या अगोदर विचार करत जा, तुला काही गरज होती हे सगळं करण्याची, आणि आमंत्रण देण्याआधी जरा मला विचारत जा. अर्जुन आता पुन्हा भडकतो आणि म्हणतो की काय आहे पूर्णाजी, हे सगळं तू का करतेस, तसंच तूच म्हणतेस ना सगळ्यांना की सगळ्यांना समभाव द्यायचा असतो, कोणामध्येही भेदभाव करायचा नसतो, आणि घरी आलेल्या पाहुण्याशी आपण असं वागतो का, हेच तुझेच तर संस्कार आहेत आणि तू स्वतःचे संस्कार असे पायदळी तुडवतेस. आणि माझी मम्मा ती कोणाला इन्व्हाइटही करू शकत नाही का घरात, ती घरातल्यासाठी सगळ्यांसाठी इतकं करते आणि तिला कोणाला इन्व्हाइट करायचं इतकंही या घरामध्ये राईट नाही आहे का, असं सगळं आता इथे अर्जुन हा स्वतःच्या आईच्या बाजूने बोलत असतो. आणि आता इथे कल्पनाही त्याला शांत करत असते. ती म्हणते की अर्जुन तू जरा शांत हो, मात्र तो काही शांत होत नसतो. आणि आता इथे कुसुमताई म्हणत असतात की सायली मी निघते, तुमचा कार्यक्रम चालू दे. तेव्हा आता लगेच अर्जुन म्हणतो की नाही कुसुमताई, तुम्हाला कुठेही जाण्याची काही गरज नाही, तुम्ही कुठेही जाणार नाही आहात, तुम्ही इथे आलाय तर तुमचा कार्यक्रम करूनच जाणार आहात, लक्षात ठेवा. मग आता इथे रविराज आणखी चिडतो. रविराज म्हणतो की पूर्णाजी बस झालं ना, कशाला उगाच वाद हवेत, तुम्ही आज बोलावलं, तुमच्या विनंतीला मी मान दिला आणि तुमच्या विनंतीला मान देऊन मी इथे आलो देखील. आपला कार्यक्रमही छान झाला आहे, आता काही काळासाठी का होईना तो थोडा खराब झाला, पण आपण त्याला अजूनही कटू आठवण देऊया नको. मी आता इथून निघतो आणि आता इथे तो पुढे जात असतो. तितक्यातच आता पूर्णाजी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करते. ती म्हणते की रविराज तुम्ही असे का करताय. तेव्हा तो म्हणतो की नाही, मी हात जोडतो, प्लीज, माझा अजूनही स्वाभिमान मी पायदळी तुडू शकत नाही, त्याच्यामुळे मी आता इथून निघूनच जातो. आणि तितक्यातच आता रविराज पुढे येतो. तेव्हा सायली त्यांना म्हणत असते की प्लीज जाऊ नका ना रविराज सर, तुम्ही थांबा ना. ती त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत असते. आणि नंतर आता इथे कुसुमताई म्हणत असते की हो मीही पिंडन निघते, पण ती निघत असताना अर्जुन तिला सारखा थांबवत असतो. आणि अशा प्रकारे इथे आता सगळ्यांची धांदल उडालेली असते. आणि मग आता पुढे रविराज आल्यावरती म्हणतो की तन्वी, तुला सांगितलं ना मी, चल आपण जाऊया, तर तू अजूनही का थांबलेली आहेस, चल लवकर. त्यावेळेला आता इथे तन्वी तिकडे जे वाराची पिशवी ठेवलेली असते ती पिशवी घेत असते आणि निघत असते. आणि म्हणते की पूर्णाची, खरं तर अजून खूप थांबायचं होतं, आपल्या खूप गप्पाही बाकी होत्या, आणि या सगळ्या गोष्टीमुळे असं सगळं घडलं आहे, कुसुमताई आली म्हणूनच मला उपाशीपोटी जावं लागतं आहे, पण जाऊ देत, काय करणार, आपण अजून काही करू शकत नाही. आता ही तन्वी मुद्दाम असं ओढून बोलल्यामुळे पूर्णाजीला आणखी सायलीचा राग येत असतो. आणि त्यानंतर आता इथे रविराज तिच्यावरती ओरडतो आणि म्हणतो की चल तन्वी, मी अजून तुला किती वेळ सांगायचं आहे. आणि अशा रीतीने दोघंजणही निघून जातात. आणि आता कुसुमताई तिथे उभी असते. तेव्हा आता हे सगळं पाहिल्यावरती पूर्णाजीला खूपच राग येत असतो. पूर्णाजी म्हणत असते की हे सगळं ना कल्पना तुझ्यामुळे झालं आणि या मुलीमुळे झालं आहे. जोपर्यंत तू माझी सून होतीस ना तोपर्यंत या सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत्या, तू कधीही अशी वागली नाहीस, पण जेव्हापासून तू या सायलीची सासू झालेली आहेस ना तेव्हापासून तू हे असं सगळं चुकीचं वागायला लागलेली आहेस, असं सगळं आता इथे ती म्हणत असते. आणि त्यानंतर पूर्णाजीला या सगळ्याचा राग येत असतो. आणि कुसुमताईंना मात्र अर्जुन जाऊन देत नसतो. तर आता इथे पुढील भागात आपण पाहणार आहोत की अस्मिता ही उभी असते आणि कुसुमताई ही अर्जुन आणि सायलीला त्यांचं अधिक मासाचं वाण देत असते. आणि ते देत असताना आता दोघांचाही छान कार्यक्रम होतो. कुसुमताई निघणारच असते. तितक्यातच आता इथे अस्मिता म्हणते की बरं, हे जे सगळं झालं आहे दिखावेगिरी, हे का झाले तुम्हाला माहिती आहे का, आणि हे शान शौकी कोणाच्या पैशातनं आले तेही माहिती आहे का.
आणि तुम्हाला हे सगळं करायला पैसे कोणी दिले? तेव्हा कल्पना म्हणते की अगं अस्मिता, कधीतरी स्वतःचं तोंड सांभाळ. किती बोलतेस, त्याचं तुला काहीतरी भान आहे का? त्यावेळेला अस्मिता म्हणते की नाही, मला खरं खरं सांगा ना. तेव्हा आता अर्जुन देखील ओरडतो. तेव्हा अस्मिता म्हणते की हे जे सगळे पैसे आहेत ना, हे वाणाचे पैसे किंवा सगळ्या गोष्टींसाठी पैसे आलेत, ते फक्त आपल्या तिजोरीतून आपल्या सुभेदारांकडून हे पैसे त्यांच्याकडे गेलेत, तेव्हा हे वाण आलंय. हे ऐकल्यावरती आता सगळेजण गप्प असतात. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.